पुढची बातमी विदर्भात गेल्या 15 दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू असताना आता नवतपा सुरू झालाय। नवतपा म्हणजे उन्हाळ्यातील सर्वात उष्ण 9 दिवस। यावेळी नवतपा 25 मे पासून पुढील 9 दिवस असणार आहे। त्यामुळे आधीच विदर्भामध्ये लाही लाही होत असताना पारा अजून वाढणार का याची नागरिकांना भीती आहे। नागपूर वेधशाळेनं आजही अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट दिलाय। तर नागपूर, यवतमाळ, अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय। त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर गेल्या काही दिवसांपासून विदर्भासह भंडाऱ्यातील तापमानानं उच्चांक गाठलाय। भंडाऱ्याचं तापमान जवळपास 45 अंश सेल्सिअसवर होतं। असह्य उकाड्यापासून नागरिक त्रस्त असताना आजपासून नवतपा सुरू झालाय आणि याची झळ सर्वसामान्यांना सहन करावी लागतेय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। मी सध्या भंडारा ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या रामटेक कडील महामार्गावर आहोत। सध्या बघू शकतो या मार्गावर या उष्णतेच्या प्रखरतेमुळे कशी तुरळक वाहतूक इथे बघायला मिळत आहे। एरवी या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची रेलचेल असते, मोठ्या प्रमाणात वाहनधारक धावताना बघायला मिळतात। मात्र आता या नवतप्याचा असह्य उकाडा नागरिकांना सहन करावा लागतोय आणि त्यामध्ये आता नागरिक या वाहनांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात न होता आता कमी झाल्याचं चित्र बघायला मिळतं। एकंदरीतच पुढील काही दिवस पुन्हा प्रखर उष्णतेचे दिवस असल्याचा अंदाज हवामान विभागाने आणि भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलेला आहे, तसा इशारा देण्यात आलेला आहे। नागरिकांनी स्वतः घराबाहेर अति महत्त्वाचं जर काम असेल तर घराबाहेर पडण्याचे सूचना दिलेल्या आहे। मात्र एरवी ज्याप्रमाणे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ राहायची वाहनधारकाची ती आता कुठेतरी कमी झाल्याचं चित्र आपल्याला भंडाऱ्यामध्ये बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा।